राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। नियमावर बोट ठेवू नका, सरसकट पंचनामे करा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। पूरस्थितीचा घेतला आढावा। नागरिकांमध्ये फार चिंता आहे, आक्रोश आहे, कारण राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत, पण त्यासोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल या पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। गोदावरी काठच्या 42 गावातील 40,000 हेक्टरवरील पिकाचे मातेरे। जायकवाडी प्रकल्पातून 3 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीला आला पूर। घनसावंगी तालुक्यातील रामसगावला पुराचा वेढा। शेतकरी नागरिकाचे मोठे नुकसान झाले आहे। महिन्यात 26 लाख हेक्टरला फटका। 52 लाख हेक्टरवरील पिके पाण्यात। आज मंत्रिमंडळ बैठकीत काय होणार? शेतकऱ्यांना किती आणि कधी नुकसान भरपाई मिळणार? शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह। नुकसान भरपाई अडकली। बँकेच्या केवायसी मध्ये शेतकरी आर्थिक संकटात। मराठवाड्यातील 32 लाख हेक्टर शेती पाण्याखाली। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आज विशेष मदत मिळणार। मंत्रिमंडळ बैठकीत आश्वासन पूर्ती होणार। राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी। काँग्रेसने शहांना लिहिले पत्र। केवायसीने वाढवली लाडक्या बहिणीची डोकेदुखी। तांत्रिक बिघाडामुळे महिलांची गैरसोय। ग्रामीण भागातील महिलांची हेळसांड। अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर। जिल्ह्यातील 1 लाख अधिक शेतकऱ्याचे फार्मर आयडी बाकी। काहीही करा परंतु सरसकट नुकसान भरपाई द्या। शेतकऱ्यांची आमदार राजळेंकडे आग्रहाची मागणी। शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर योग्य वेळी निर्णय घेऊ। अजित पवार। ओला दुष्काळ जाहीर करा। जिजाऊ ब्रिगेडची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी। हिंगोली जिल्हा पीक नुकसानीपोटी 3,08,471 शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 235 कोटी 6 लाख रुपयाचा निधी वितरणास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। पारनेर नारायणगावांमध्ये जिल्हाधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर सरसकट पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना। 2 वर्षात माळेगाव कारखाना कर्जमुक्त करू। अजित पवारांचं शेतकऱ्यांना मोठं आश्वासन। पुरात अडकलेल्या 30 जणांची केली सुटका। युवकाचे सहकार्य। वडगाव रस्त्यावरील नाल्याला आला पूर। केळी, मिरची व कापसाला सर्वाधिक फटका। मुसळधार पावसाचा कहर। शेकडो हेक्टर क्षेत्र पिकाचे नुकसान। प्रकल्प ओव्हरफ्लो। नदी नाल्यांना पूर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नुकसानीची पाहणी म्हणजे पर्यटन दौरे। माजी महसूल मंत्री थोरात यांची मंत्री विखेंवर टीका। इंदापूर जलमय। शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याचे नुकसान। तालुक्यात पावसाची सर्वदूर हजेरी। कृषी मंत्र्यांनी केली पाहणी। दसऱ्याआधी दिवाळी आशिया चषक जिंकून भारताने ठेचला पाकचा अहंकार। तुळजापूर मंदिर संस्थानाकडून मदत। मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपये। ज्वारी खरेदी केंद्रावर अद्याप 700 शेतकऱ्याची ज्वारी खरेदी बाकी। पारोळ्यात खरेदीचे 2 दिवस बाकी। अनेक शेतकरी पुन्हा वंचित राहण्याची शक्यता। शेतकरी संतापल्यास तुम्हाला फिरणे अवघड करील थोरात। संगमनेरात अतिवृष्टी नुकसानग्रस्ताची पाहणी करताना थोरात। कर्जमाफीबाबत सरकारच्या थकीत आश्वासनाचे शेतकऱ्यावर 1000 कोटीचे ओझे। जिल्ह्यात थकीत पीक कर्जाचा आकडा 1065 कोटीवर। पैठण तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। पाचोड पैठण राज्य महामार्गावर दावरवाडी फाट्यावर रास्ता रोको। जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका। खरीप पिके पाण्याखाली। घराच्या भिंतीचीही पडझड।
काटोडा येथे घराच्या भिंती कोसळून बरेच नुकसान. काळी मदतीचा हात, पूरग्रस्तांना मोठा आधार. प्रशासनासह राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कार्यकर्त्याचा पुढाकार. गावागावात अन्नधान्य वाटप, किराणा किटसह इतर साहित्य पोहोचले. भर पावसात आमदार काळे शेतकऱ्याच्या बांधावर. नुकसानीची पाहणी, सरसकट पंचनाम्याच्या केल्या सूचना. पावसाचे थैमान, शेतकरी हैराण. 2.5 लाख हेक्टरचे नुकसान. ऑगस्ट पेक्षाही अधिक नुकसानीची नोंद. सर्वेक्षण अंतिम टप्प्यात. सोयाबीन उभ्या झाडांना फुटले कोंब. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत दिली जाईल. मंत्री मकरंद पाटील. परभणी जिल्ह्यातील नुकसानीची केली पाहणी. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसवर निशाणा. भाजप घाबरवते म्हणून काँग्रेस युती टाळते. सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडावी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी. उद्ध्वस्त संसार उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. जिल्ह्यात यंदा मोसमातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस. 15 गावातील 354 नागरिकांची पुरातून सुटका. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. अभिमन्यू खोतकर यांनी केली शेती पिकाची पाहणी. बाधित पिकासाठी 108 कोटी रुपये. तुम्ही ई-केवायसी केली का? 5 तालुक्यात 14 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीचा तडाखा. पुराचे पाणी पिकात मोठ्या प्रमाणात घुसल्यामुळे अतिनात नुकसान. जिल्ह्यातील शेतकऱ्याची अवस्था बिकट. खडकपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो. 12 दरवाजे उघडले. उन्हाळी धानाचे चुकारे थकल्याने शेतकरी अडचणीत. पावसाने बळीराजाच्या स्वप्नांना दिली समाधी. आदिवासी समाजाचा उपविभागीय कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा. पाऊस थांबला, बचाव कार्य फत्ते. लातूरकरांचा श्वास मोकळा. लातूरच्या मदतीला धावले NDRF. पूर ओसरल्याने जनजीवन येथे पूर्वपदावर. केऊ उद्ध्वस्त झाली. आता कर्ज उसनवारी फेडायची तरी कशी? किनवट तालुक्यात अतिवृष्टीचा कहर. दुष्काळी तालुक्यात अतिवृष्टीने खरीप हंगामाचा चिखल. काँग्रेस पक्ष अतिवृष्टीच्या पाहणीसाठी बांधावर. धान हलके पण शेतकऱ्याचे दुःख घेऊ नका हलक्यात. ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी सरसकट मदत द्या, शेतकऱ्याची मागणी. जुन्नर तालुक्यात मोठे नुकसान. खरीप कांदा लागवड उद्ध्वस्त. सप्टेंबरमध्ये बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा कहर. 13 तालुक्यातील 322 गावे बाधित. 64,000 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त. सरसकट पंचनामे करून मराठवाड्यात शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. इंदापूर शहर परिसर जलमय. कृषी मंत्री भरणेकडून पाहणी. मुसळधार पावसाने पिकासह जमीन खरडली. अनेक रस्ते गेले वाहून. चापानेर परिसरात पूल वाहून गेला. 30 गावाचा संपर्क तुटला. लातूर शहरातील नुकसानीचे पंचनामे सुरू. पथकांना पंचनामे सुरू करण्यास सूचना. पीक पाहणीला अडसर. प्रत्यक्ष बांधावर जाऊनही ॲप चुकीचे क्षेत्र दाखवत असल्याचा आरोप. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री सहायता निधीला जिल्हा बँकेचे 11 लाख रुपये. सोयाबीनच्या कमी भावाला शेतकऱ्यांनी घाबरू नये. अध्यक्ष भगवानराव शिंदे. सोयाबीनला शासकीय हमी भाव 5,328 रुपये. मराठवाड्यावर आभाळाची अवकृपा. पुन्हा झोडपले. नांदेड, लातूर, हिंगोली, बीडसह अनेक भागात पावसाचे थैमान. खचलेला बळीराजा मेटकुटीला. मराठवाड्यात महापुराचे संकट. जायकवाडीचे सर्वच दरवाजे उघडले. रोशन गावातील नागरिकांचा सामूहिक जलसमाधीचा प्रयत्न. शेती पाण्याखाली सरकारचे दुर्लक्ष.